पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत। श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः। प्रत्येक मनुष्य जो आहे त्याच्या ठिकाणी पूर्वसंस्काराप्रमाणे स्वभाव असतो। त्याच्या अंतःकरणाचे भाव हे काही आत्ताचंच आहे असं नाही, फार पूर्वीपासून तो गुण त्याच्या ठिकाणी असल्यामुळं त्या स्वभावाने तो होतो। कारण एका घरामध्ये एकाच आईवडिलाच्या पोटी 2-3 जरी अपत्य असली तर सगळ्याचे स्वभाव वेगवेगळे असतात। सगळे सारख्या स्वभावाचे नाहीत। मग ह्यांच्या स्वभावात भिन्नता का? तर ह्यांची पूर्वीपासून जे आलेलं आहे ते पूर्वसंस्काराचे स्वभाव आहेत। पण या सगळ्यामध्ये श्रद्धा असतेच। ती सत्वगुणाची, रजगुणाची, तमगुणाची अशा गुणात्मकतेची आहे आणि त्या श्रद्धाळूपणाप्रमाणे तो आपलं वर्तन करत असतो। कोणताही प्राणी त्याच्या ठिकाणी श्रद्धा आहेच आणि ती जी श्रद्धा आहे तीच त्याच्या ठिकाणी बाह्य कार्य करण्याकरता, कर्म करण्याकरता त्यांनी ठेवलेली असते। एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीव ग्रामा माझी यया। एकंदरीत कुणीही भूत मात्र म्हणजे मनुष्य सोडून इतर जरी प्राणी असले, पक्षी असू द्या, सगळेच पक्षी क्रूर नाहीत। काही मवाळ आहेत, ते तुम्हाला त्रास देत नाहीत। असे काही आहेत, काही असे आहेत की तुम्ही हाकलून लावलं तरी ते पुन्हा तुमच्या कशात तरी येणार, त्रास देणार। आपण जे पाळत असतो त्या गायी पहा, सगळ्याच गायी मारत नाहीत, सगळ्याच गायी त्रास देत नाहीत। काही गाय इतकी शांत असते की लहान मुलांनी तिच्या ठिकाणी जावं, पायाला धरून उभं राहावं, काही करावं, काही करणार नाही। म्हणजे तिथंही सात्विकच आहेत। काही ठिकाणी सात्विक आहेत, काही ठिकाणी राजसी, काही ठिकाणी तमगुणी आहेत। कोणत्याही जीवाच्या ठिकाणी या प्रकारचे तिन्ही गुण आहेतच आणि तिन्ही गुणांना असलेली श्रद्धा पण आहे। कारण निस्ता गुण नाही, त्या गुणानं कोणाकोणाला मानलं, कोणाकोणाला आदरणीय ठेवलं, कोणाबद्दल त्यांनी स्वतःच्या ठिकाणी त्याच्यासारखं मला व्हायचं आहे असं ठरवलं, ते गुणाप्रमाणे। आणि गुण म्हणजे श्रद्धेप्रमाणे तो त्याप्रमाणे आपल्याला काय की त्या पद्धतीने व्हायचं। जसं परमार्थ करणारा का होईना, तो काय म्हणतो, तुकोबरायाच्या अभंगाचा अभ्यास करून मला तुकोबरायाच्या अभंगासारखं सगळं काय असेल आणि तुकोबा जसे होते तसं व्हायचं। कोणी म्हणतो मला ज्ञान प्राप्त करून ज्ञानोबासारखं व्हायचं, कोणी म्हणतो नामदेवासारखं होऊन मला भक्त व्हायचं। ही त्याची श्रद्धा त्या सात्विकच आहे, पण त्याचा छंद वेगळा आहे ना। आणि तो जो छंद आहे तेच त्याची श्रद्धा आहे। तो श्रद्धा त्याच्याकडे तिकडं वळवत असते। म्हणून प्रत्येक पुरुषाच्या ठिकाणी, जीवमात्राच्या ठिकाणी श्रद्धा आहे। म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक रज तम सात्विक भेदी इही। याप्रमाणे श्रद्धा म्हणजे निष्ठा, आस्था हे एकार्थवाची शब्द आहेत। कुणावर तुमची निष्ठा आहे, कुणाबद्दल तुमची आस्था आहे म्हणजे श्रद्धा। ही श्रद्धा जी आहे ही स्वाभाविक आहे। आता त्या श्रद्धेतलं जे काही सुधारणा आहेत, प्रगती, ती त्या ठिकाणी त्याच्याजवळ असलेल्या अभ्यासानं, विचारानं होईल। पण आता मुळात स्वाभाविक श्रद्धा सगळ्याकडंच आहे। जसं लहानसं बाळ रांगतंय अजून किंवा थोडं उठून उभं राहायला लागले आणि काहीतरी केलं म्हणून आईने रट्टा मारला आणि जा तिकडं म्हटलं ते आईकडेच येतं, ते लांब जात नाही। रडेल पण पुन्हा आईच्या मांडीलाच धरेल, आईच्या साडीला धरेल, आई मला उचलून घे म्हणेल।
म्हणजे त्याला माहिती की हे माझं अनन्य आहे, मला दुसरीकडे जाऊन काय. याप्रमाणे हे श्रद्धेचाच विषय झाला. ही सगळ्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे, म्हणून त्याला त्रिगुणात्मिका, 3 गुणानं युक्त असणारी. जैसे जीवनची उदक परी विशी होय मारक, का मिरचिया माझी तीख ऊसी गोड. काही उदाहरणं दिलीत की पाणी हे तुमच्या आमच्या गरजेची वस्तू आहे. पाणी, अन्न हे जसं आहे तसं अन्नापेक्षा सुद्धा पाणी आपल्याला गरजेचंच वाटतं. आणि हे काय करतं, तुमचं आमचं जीवन चालवतं आहे. पण हेच पाणी विषात मिसळलं तर, आणि ते घ्यायचं झालं तर विषातलं पाणी दिलं तर मारक आहे. कारण विषयुक्त पाणी जीवनच संपून टाकेल, ते जीवन टिकवणार नाही. आता दुसरं उदाहरण दिलं की त्याच पाण्यानं मिऱ्याचं पीक काढलं. मिऱ्याची झाडं असतात मोठी, काय आहे, मसाल्याचे पदार्थ जिकडं होतात केरळ वगैरे त्या भागात मिऱ्याची पिकं आहेत. तिथं पाणी त्या मिऱ्याच्या झाडाला गेलं तरी पाणी गोड आहे, पण मिऱ्याच्या झाडात गेल्यानंतर मिरे मात्र तिखट आहेत. मग हा त्या पाण्याचा दोष नाही, ते ज्याच्यामध्ये ते पाणी गेलं त्या मिऱ्याचं जे बियाणं आहे ते बियाणं त्या अंशाचं आहे. आता दुसरं दाखवलं की ऊसही गोड, आणि ते जर ऊसात गेलं तर गोड लागते. पाणी हे पाणीच आहे, पण ज्या ज्या बीजाच्या ठिकाणी जातं त्यापासून निर्माण झालेलं जे काही असेल त्याचे ते स्वभाव राहतात. मग याचा तिखटपणा हा स्वभाव, ऊसाचा गोडपणा हा स्वभाव. जे काही असेल फळ त्याची जी स्वाभाविक चव आहे ती स्वाभाविक चव त्याची असणारच आहे. ती त्या ठिकाणी त्या स्वभावाप्रमाणे ते चव दाखवणारे वस्तू पदार्थ आहेत. तैसे बहुवसे तमे जो सदाची होय निमे, तेच श्रद्धा परिणमे तेची होऊनी. तेव्हा एकंदरीत सत्वाची असो, रजाच्या असो, तमगुणाच्या असो, प्रत्येक गुणाच्या ठिकाणी असलेली श्रद्धा त्या मनुष्याचा स्वभाव ज्या गुणाप्रमाणे त्याप्रमाणे त्या श्रद्धेपासून परिणामही तसेच होतात. अर्थात काय, सात्विक श्रद्धावान देवाकडे असतो, देवाला भजतो. हे आता काय आहे पुढे सांगतात ते. राजसी श्रद्धावान अन्य काहीतरी करतो, तामसी श्रद्धावानाची दुसरीकडे श्रद्धा वाढते, आणि ती श्रद्धा त्याच्या ठिकाणी त्याचा जसा स्वभाव आहे तसा परिणाम करत असते. मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी, तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही. आता त्याला उदाहरण दिलं. पूर्व काळामध्ये घोटून शाई तयार व्हायची, आणि ती बहुतेक काळीच असायची. कारण जेवढं काही पूर्वीचे ग्रंथ आहेत त्या काळ्या अक्षरात, काळेच त्याच्यावरचे सगळे अक्षर आहेत. शाई तयार कशी व्हायची, काळ्या रंगाचीच. आणि त्यावेळेस लहानाला, बाळाला म्हणा, एखाद्या महिलेला म्हणा, काजळ लावायची जर सवय असेल तर काजळ आणि ही शाई रंग दोन्ही एकच ना. काजळ म्हणलं काय आणि शाई काय, दोघाच्या ठिकाणी जसं एकच रंग आहे, एकच काळेपणा आहे, तसं या तामसी श्रद्धेमध्ये तुम्हाला जर काही असेल तर सगळं असं विपरीतच दिसेल. ते कधी सगळ्या जनाला, कुणालाही त्या श्रद्धेपासून उपयुक्त ठरेल असं कधीच नाही. सगळ्याला त्रास होईल अशीच ती श्रद्धा असते. तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी, सात्विकी आघवी सत्वाचीची. तेव्हा रजगुणाची श्रद्धा, रजगुणाचा जसा स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे चालती. सत्वगुणाची श्रद्धा जसा सत्वाचा त्या ठिकाणचा स्वभाव आहे त्याप्रमाणे चालते. आईसेनी हा सकळू जगडंबरू निखळू, श्रद्धेचाच केवळू ओतला असे. आता त्यामुळं जेवढं ह्या जगतात जे काही आहे आणि जे सजीव आहे ते सगळं जर काही असेल सजीव, तर ह्या तिन्ही प्रकारच्या गुणातून आणि तिन्ही प्रकारच्या श्रद्धेनंच युक्त आहे. जगातला कुठलाही प्राणी जरी असला तरी त्याच्या ठिकाणी त्याची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेप्रमाणे त्याचा स्वभाव असतो.
त्या स्वभावाप्रमाणे तो काय आहे की सगळा काय असेल तर त्याचा जे काही गरजेचं आहे तिकडं तो जातो. म्हणून सगळं जग ह्या त्रिगुणात गुंतले हे पहिल्याच ओवीत सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्या त्रिगुणाप्रमाणे सगळ्या जगातल्या जीव प्राण्याच्या ठिकाणी अशी श्रद्धा आहे. तरी गुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे, श्रद्धे जे उठिले असे ते ओळख तू. तेव्हा एकंदरीत जो कोणी मनुष्य समोर असेल तो कोणत्या श्रद्धेचा आहे, कोणत्या गुणाचा आहे हे आपल्याला कसं लक्षात यायचं? तर त्याच्या ठिकाणी काहीतरी क्रिया झाली पाहिजे. मग तो काय क्रिया करतोय ते कोणत्या प्रकारची त्याप्रमाणे. एखादा मनुष्य गाढ झोपला आहे, आपल्याला माहीत नाही, नवीनच आहे, पण त्याच्या ज्या माहितीतला मनुष्य आहे त्याने आपल्याला विचारलं, हा झोपलेला माणूस आहे ना, हा रागीट आहे का शांत आहे सांगा. ते मला ह्याला उठू दे मग सांगतोय काय ते. कारण झोपल्यात तो शांतच राहतोय त्याची, कारण त्या झोपीच्या वेळेस कोणतीच क्रिया नाही ना. झोपीत त्याच्या ठिकाणी त्याच्या शरीराचंच भान नाही, इंद्रियाचं भान नाही, तर तो कसा आहे तो कसं कळेल? म्हणजेच मग ह्या गुणत्रयानं त्या ठिकाणी असलेली विविधता आहे, त्या विविधतेच्या ठिकाणी जे जे काही त्यांच्या ठिकाणचं असेल ते त्या प्रकारची श्रद्धा बाहेर पडू लागली. त्याच्या कोणत्या प्रकारच्या क्रिया चालल्यात, कोणत्या प्रकारचा स्वभाव आहे ते लगेच लक्षात येतं. तरी जाणीजे झाड फुले का मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. आता त्याला त्यांनी काय केलं, काही थोडे सिद्धांत दिले. एखादं झाड आहे हे कशाचं आहे हे लवकर लक्षात येत नाही, पण त्याला फुलं आली म्हणजे हे कोणत्या प्रकारचं झाड आहे लक्षात आलं. एरवी नुसतं झाड लक्षात आलं नाही, त्याला आलेली फुलं पाहिली की मग नंतर हे कळालं. आता फुलाची झाडं खूपही असतात, पण हे कोणत्या प्रकारच्या फुलाचं आहे त्याच्यातून लक्षात येतं. एकंदरीत फुलानं झाड ओळखायला येतं. का मानस जाणी जे बोले, आणि प्रत्येक मनुष्याचं ठिकाणचं अंतःकरण हे कसं आहे त्याच्या बोलण्यावरून कळतं. तो जर आपल्याला काय आहे की शांतपणानं बोलू लागला, या बसा, काय तुमचं काम आहे, कशासाठी आला, तर लक्षात यायचं की हे सात्विक मनुष्य आहे. आत यायचं असलं तरी त्याच्या ठिकाणी काय आहे, का हो तुम्ही आलाय खरं पण मला वेळ नाही, तुम्ही मला आधी सांगायला पाहिजे होतं, मी येणार आहे, तुमची भेट घेणार आहे, मग तुम्ही वेळ का मागितली नाही, समजायचं हा रजगुणी मनुष्य आहे. आणि आत आल्यावर का रे कशाला आला रे असं म्हणायला लागला की हा तमगुणी मनुष्य आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणतं गुण आहे ते कसं ओळखू आलं तर तो बोलतो त्यावर. जो मवाळ शब्दानं, योग्य शब्दानं, दुसऱ्याला समजल असं प्रेमानं जो बोलतो तो सात्विक असतो. जो काय ह्याच्यापासून फायदा होतो आहे ह्याचा विचार करत बोलतो तो राजसी असतो. आणि ज्याला काहीच नाही, तारतम्य नाही बोलण्याचं, एखाद्या लहान मुलाला आरतुरं बोलला काय आणि म्हाताऱ्या माणसाला आरतुरं बोलला काय त्याच्या दृष्टीने त्याला काहीच वाटत नाही. तो लहानालाही आरे आरेच करत असतो आणि वयस्करालाही त्याच पद्धतीने बोलतो, त्याचासुद्धा तो मान ठेवत नाही. हा तमगुणी आहे लक्षात येतं. भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तेव्हा आज ज्याच्या ज्याच्या ठिकाणी जी जी त्याची आर्थिक परिस्थिती, जे त्याच्या घराची रीत आहे, जे त्याला दिसून येतं ते समजावं की तो सगळं करतो ते चुकतंच असं नाही. त्यांनी केलेले सगळेच उद्योग आणि त्याने मिळवलेले पैसे वायाच घालवलेत असं समजू नका. त्याचं पूर्वजन्माप्रमाणे त्याची सगळी राहणीमान त्याच्या ठिकाणचं असलेलं राहील. ज्याला सगळं आयतं मिळतं आणि त्याला सगळ्या प्रकारचे भोग आहे त्याचे पूर्वजन्मीचं सगळं काय पुण्य आहे. ज्याच्या ठिकाणी किती केलं तरी पुरतच नाही, त्याला पूर्वजन्मीचं जे पाप आहे तेच त्याच्या ठिकाणी फळ देत आहे. आणि जो मिश्र आहे, थोडं कधी चांगलं असतं थोडं कधी बिघडतं, तो मिश्र फळाचा आहे, पाप पुण्याने युक्त आहे. हे कसं ओळखायला आलं, त्याचा जीवनमार्ग कसा चालला आहे, तो काही जरी करत असला तर त्याला कशी त्याची योग्यता किंवा त्याला त्या संसारातलं मांडण्याने येत नाहीत असं समजा, किंवा होत नाहीत म्हणलं की
तैसी जिही जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही देखी जती ते वाणी अवधारी पा. आता काय केलं, एखादी गोष्ट समजून द्यायची असली तर सगळी तपशीलवार समजून देणं हे ग्रंथाचं विशेषत्व असतं. त्या ग्रंथानं कुठलंही आम्हाला जे समजून द्यायचं त्यात शंका येईल असं काही ठेवायचं नसतं, शंका निरसन करायचं. म्हणून ज्या श्रद्धेबद्दल इतक्या वेळ बोलले, ज्या गुणाबद्दल इतक्या वेळ बोलले, मग त्या गुणाची ती श्रद्धा कशी असेल त्याचा आता काय आहे विस्तार करून सांगत आहेत. यजन्ते सात्विका देवान यक्षरक्षांसी राजसा प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जना. आता त्याच्यात त्यांनी दाखवून दिलं की जे सात्विक वृत्तीचे लोक असतात ते देवाबद्दलच सगळं काय करत असतात. त्यांना देवपूजा, देवाचे सगळे उपचार, देवाबद्दलचं नामस्मरण, देवाबद्दलचं जे काय असेल ते ग्रंथ वाचन त्याची आवड असते. आणि शक्यता आपल्या ठिकाणी काहीतरी पुण्यप्राप्ती व्हावी आणि आपण स्वर्गाच्या ठिकाणी जावं म्हणजे तिथं अधिक सुख मिळेल म्हणून मग स्वर्गातल्या कोणत्या तरी देवतेची सुद्धा पूजा करतात. इंद्राची करतात, वरुणाची करतात, आणखीन कोणाची तरी करतात. हे सगळं काय आहे सात्विक आहे. आणि मग ते करत असताना त्याला कोणता ग्रंथ अभिप्रेत आहे की त्या ग्रंथाने सांगितले की ही पूजा केली असता तुम्हाला स्वर्गातलं हे मिळेल, ह्या यज्ञ केला असता तुम्हाला त्याचं फळ मिळेल, ते सगळं त्या ग्रंथातनं सगळं काय करायचं, संकलन करायचं, संग्रहित करायचं आणि त्याप्रमाणे पुन्हा आपले वर्तन करायचे. हे सात्विकाचं झालं. राजसी काय करील, ज्याच्याजवळ रजगुण आहे तो काय करील, तो यक्षाची पूजा करेल, कारण त्याच्यापासून त्याला जे काही प्राप्त असतं ते. ह्याच्यापेक्षा पुढं झालं असलं तर राक्षसाचं भजन करेल, कारण त्याला कोणती गोष्ट सहज प्राप्त करून घ्यायची. राक्षस प्रसन्न केला तर मागल ते पटकन देऊन टाकेल, काही वेळ लावायचा नाही. यक्षही तसाच आहे. यक्ष जे असतात ते सुद्धा तुमच्या आमच्या ठिकाणी, कारण हे कुबेराचे सेवक आहेत, त्यामुळं धनप्राप्ती त्यांच्याकडून होईल असे त्या राजसीला वाटत असतं. प्रेतान भूतगुणांश्चान्य, आणि जे तामसी असतात ते स्मशानात जातात, रात्रीची पूजा करतात, जळत असलेल्या प्रेतातलं काहीतरी भाग काढून आणून त्याची पूजा करतात, भूतांची पूजा करतात, आणखीन जे काही असणाऱ्या भूतामधले जे प्रकार आहेत पिशाच्याचे त्याच्या सगळ्याच्या पूजा करून त्यांना जे काही अपेक्षित आहे ते सगळ्या गोष्टी रात्री करत असतात. तरी सात्विक श्रद्धा जयाचा होय बांधा तया बहुत करुणी मेधा स्वर्गी आथी. एकंदरीत जे काही सात्विक आहेत त्यांच्या ठिकाणी ही श्रद्धा आहेच, पण त्या श्रद्धेची ठेवण कशी आहे तर त्या ठिकाणची जी बुद्धी, ती बुद्धी आपल्याला या लोकातल्या सुखापेक्षा स्वर्गलोकात सुख चांगलं आहे अशा तऱ्हेचा विचार करणारी. कारण काय असतं की आम्ही जन्माला आल्यापासून कर्मशास्त्रच असतं, अध्यात्मशास्त्राकडे जास्त वळत नाही आणि वळायचं म्हणलं तर समजत नाही. त्यामुळं मग कर्मशास्त्राप्रमाणे जे काय असेल स्वर्गातलं प्राप्त होणं याचा विचार करणारी ती बुद्धी असते. मग ती बुद्धी स्वर्गातलं कुठलं स्थान कसं आहे, कोणत्या पूजा अर्चेकडून मिळतं, कोणत्या देवाची त्याच्याकरता आळवणी करावी लागती याचा विचार करते. जे विद्याजात पडती यज्ञक्रिये निवडती किंबहुना पडती देवलोकी. मग आता त्यांनी त्याच प्रकारच्या विद्या प्राप्त केल्या, तेच ग्रंथ घेतले, त्यातलीच विद्येचा अभ्यास केला आणि कोणतं ठिकाण मिळवण्याकरता कोणता यज्ञ करावा लागतो त्या प्रकारचे ते यज्ञक्रिये करतात. आणि मग ते सगळं प्राप्त झाल्यावर त्या पुण्याईवर त्यांना स्वर्गातलं जे काय असेल ते देवलोकातली स्थानं मिळतात. आणि श्रद्धा राजसा घडले जे वीरेशा ते भजती राक्षसा खेचरा हन. एकंदरीत राजसी श्रद्धा असली
की त्याला जे प्राप्त व्हायचं असतं ते अचाट पाहिजे असतं. अर्थात राजसी माणसाला हाव फार असते, किती असलं तर असावंच, किती असलं तर असावं. मग असं सहजासहजी कसं मिळेल? म्हणून मग राक्षसाला प्रसन्न करून घ्यायचं किंवा यक्ष वगैरे हे जे आता सांगितले त्यांना प्रसन्न करून घ्यायचं. म्हणजेच काय होईल, त्यांच्या प्रसन्नतेतून अचाट काहीतरी मिळेल. श्रद्धा जे का तामसी, ते मी सांगेन तुझ पाशी. जे का केवळ पापराशी, अतिकर्कशी निर्दयत्वे. आता पुढं सांगायचं की जी तामसी श्रद्धा आहे ते कसे, तर मुळातच पापीत. कोणतंही पापकर्म करत असताना त्यांना त्याचं काही वाटत नाही. आपण करतोय किंवा ज्या गोष्टी ज्याच्या संबंधाने करतोय त्याला काय त्याचा त्रास होत असं येत नाही, कारण ते कठोर मनाचे असतात. त्यांच्याजवळ दया हा विषयच नाही. आणि निर्दयत्वाशिवाय कठोर म्हणजे क्रूर आहेत. समजा त्यांच्याकडून ज्या प्राण्याची हत्या करायची, तो प्राणी किती अगदी केविलवानं वरडत जरी असला तर ह्यांना काय त्याची हत्या करायची म्हणजे करायचीच. जीववधे साधोनी बळी, भूत प्रेत कुळे मैळी, स्मशानी संध्याकाळी पूजिती ते. मग आता त्यांच्याकडे त्यांनी दिलेलं असतं. काही कसं आहे, काळी चिमणी, काळं मांजर, अजून असलं सगळं आणायचं आणि तिथं मग त्याची काय आहे, हत्या करायची. त्याला जिवंत त्या ठिकाणी. पण हे सगळं कुठं, स्मशानात. त्याच्यासाठी त्यांनी जे जे काही त्यांच्या पाठांतर केले आणि त्यांना शिकवणारा जो कोणी असतो ते त्याप्रमाणे करतो. आणि मग नुसतं नाही तर भूत प्रेत कुळे, म्हणजे नुसतं नाही, काही ठिकाणी असं असतं की सगळेच प्रेताला काही जाळलं जात नाही, अग्नी दिला जात नाही. मग काही धर्माप्रमाणे, काही प्रथेप्रमाणे काहीचं दफन असतं. तसंच प्रेतात पुरायचं आणि मग झालं. ह्यानी जाऊन ते उकरून बाहेर काढायचं आणि मग ह्याची त्याची पूजा करायची. एवढंच नाही तर अनेक प्रकारच्या प्राण्यांच्या प्रेताची सुद्धा पूजा करायची. हे सगळं जर काही होत असेल तर स्मशानी संध्याकाळी पूजिती. रात्र अपरात्र ह्यांच्या दृष्टीने हे सगळे. आता त्या ठिकाणी ते सगळं करत असताना त्यांना भय वाटत नसेल का, कशाची तरी भीती नसेल का? हेच प्रेत समजा उठून बसलं तर. पण श्रद्धा आहे ना, ती श्रद्धा तामसी ना. अगोदर सांगितलं हे कठोर आहेत, निर्दयीत, क्रूर आहेत, त्यामुळं त्यांना त्याचं काही वाटत नाही. कित्येक वेळा असं त्यांच्या ठिकाणी आपण पाहतो, काही ह्याच्यामध्ये थोडाफार काय आहे ग्रंथामध्ये दिलेलं आहे की ते प्रेत आहे त्याच्या छातीवर बसायचं आणि मग सगळं काय करायचं. ही सगळी जी काय क्रूरता आहे ह्या सगळ्या गोष्टी रात्री अपरात्रीच केल्या जातात. ते तमगुणाचे सार काढोनी निर्मिले नर, जाण तामसियाचे घर श्रद्धेचे ते. तेव्हा एकंदरीत ही तामसी श्रद्धा आहे. आणि तामसी श्रद्धेमध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांच्या ठिकाणी तमगुणांची पूर्ण श्रद्धा आहे. आता आपण काय केलं, आपल्याला या सगळ्या लोकांची पूजा अर्चा स्मशानात काय कुठं दिसली नाही. आपणही कशाला बघायला जातो. पण रामायणात कितीतरी ह्या कथा आलेल्या आहेत की ह्या सगळ्या रावणानं, इंद्रजितानं, बाकीच्या सगळ्या राक्षसानं असे कितीतरी यज्ञ केले. त्या यज्ञासाठी लागत असतं, ह्या यज्ञाला, आपल्या नेहमीच्या यज्ञाला काय लागतं, समिधा लागतात, बाकीचे धान्य लागतं जे असणारं, आणि तूप लागतं, त्यांच्यात रक्त लागतं. रक्ताचं त्याच्यामध्ये शिडकाव करायचा, अजून जे काय असेल ते त्यात टाकायचं. हे सगळे यज्ञ त्या रामायणात दिलेत. कोणी कोणता यज्ञ केला त्यामुळं त्याला त्यातनं कोणतं अस्त्र मिळालं, कोणता रथ मिळाला, कोण त्याला सहाय्यक झालं, ह्या सगळ्या गोष्टी तिथं आल्या. आता असा एखादा यज्ञ की त्या यज्ञात जर त्याला यश आलं तर हा यशस्वी होईल, पुन्हा तो अजिंक्य होईल. असं जेव्हा कळलं तेव्हा मारुतीरायासारखे गेले तिथं आणि त्या यज्ञाचा विध्वंस केला आणि त्याला तिथंच हत्या करायची वेळ आली. इतकं त्याच्या ठिकाणी काय आहे की ते यज्ञ होऊ दिला नाही, तो अर्धवट राहिला, त्याला काय त्याचं
वर मिळाला नाही, त्याचं ते अस्त्र मिळालं नाही, हे सगळं करावं लागलं. आणि हे नाथरायानं रामायणात सगळ्या वेळा ते युद्धकांडामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आईसी इही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी पै हे यया लागी सांगत असे. एकंदरीत अशाच तऱ्हेचे मनुष्याचे स्वभाव आहेत, सत्वगुणाचे, रजगुणाचे, तमगुणाचे. तशी त्याची श्रद्धा आहे, तसा त्याने देव निवडलेला आहे, तशी त्याच्या देवाची पूजा असते. पण हे तुला का सांगितलं? तुला माहिती व्हावं म्हणून. एरवी ह्या सगळ्या गोष्टी काय अभ्यासाच्या म्हणजे रजगुणाच्या आणि तमगुणाच्या श्रद्धेचा फार गरजेचा भाग नाही, पण हे किती वाईट आहे एवढं कळावं म्हणून सांगितलं. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा एरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. तेव्हा एकंदरीत जे जे काही प्रासादिक ग्रंथ असतात ते प्रबोधात्मक ग्रंथ असतात. प्रसाद म्हणजेच अंतःकरणाची शुद्धी करणारे असतात. त्यामुळं त्यांनी जे काही महत्त्वाचं आहे, जीवाच्या योग्यतेचं आहे, जीवाच्या हिताचं आहे, ते सांगावं लागतं. आता त्यांनी सांगितलं की सात्विक श्रद्धाच जतन करा. सात्विक श्रद्धेच्या ठिकाणी दुसरी कुठलीही श्रद्धा उभा राहू देऊ नका. त्या श्रद्धेची वाढ करण्याकरता जेवढी काही तुमची बुद्धी असेल ती बुद्धी त्या ठिकाणी प्रगल्भ करा. मनुष्याला जेवढं कळतं त्यापेक्षा अधिक कळवून घेणं म्हणजे बुद्धी प्रगल्भ करणं. कितीही जरी ह्या बुद्धीत समजून घेतलं, किती ग्रंथ वाचले तरी बुद्धी तेवढे समजून घेतेच. त्यामुळं तसं बुद्धिवान व्हा आणि ही सात्विक श्रद्धा सांभाळा. पण ही श्रद्धा वाढवताना तुम्हाला रजगुण पुढे येईल, तमगुण पुढे येईल, तो विरुद्ध करील. तुमचे ह्याच्यातनं श्रद्धा बिघडून जावी, तुमचं कार्य तुम्ही सोडून द्यावं असं खूपदा होईल. हे विरोध करतील, पण त्या सगळ्या गोष्टीकडं तुम्ही सावध राहा. जे आपल्याला पाहिजे ते करायचं असेल ते करण्यापाठीमागं कशाचाही त्रास होत असेल तर तो त्या त्या वेळेला बाजूला सारा आणि तुम्ही त्याच श्रद्धेनं आपलं जे काही असेल ते परिपूर्ण करा. हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया बागुल नोहे तया कैवल्य ते. तेव्हा आता ज्याच्याजवळ सात्विक बुद्धी आहे, सात्विक श्रद्धा आहे, त्या सात्विक श्रद्धेचं तो सारखं काय आहे की प्रवाहरूपानं आपल्या ठिकाणी टिकवण्याचा प्रयत्न करतो. त्याला मोक्ष कैवल्य म्हणजे एखादा काय बागुलबो कसा नसलेला उभा करावा लागतो तसा नाही, तो सत्य हे त्याच्या ठिकाणी आता खात्रीच आहे. मोक्ष किंवा आपलं कल्याण करून घेणं हे सत्य आणि हेच मनुष्य जीवानं केलं पाहिजे ही त्याची नित्याची खात्री झाली, निश्चय झाला आहे आणि तसा तो आपला सर्व अभ्यास करत असतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्री गुरुदेव दत्त.